पुतला अनावर दिन सोहला स्वर्गवासी पैलवान भगवान काळू पवार सालाबादप्रमाणे या वर्षीही पैलवान भगवान काळू पवार यांच्या पुतळ्याचे अनावर दिनानिमित्ताने मंगळवार दिनांक 13/1/2026 रोजी कुस्त्यांचे जंगी सामने संपन्न झाले। या कुस्त्यांचे आयोजक गभा कातोर्डीबाई भगवान पवार, ठिकाण शिवनगर चौधरपाडा। तसेच या कुस्त्यांच्या जंगी सामन्या पैलवानांची मोठ्या संख्येने हजेरी लावली। या कुस्त्यांच्या जंगी सामन्याचे प्रमुख पाहुणे मान्य श्री कृष्णाजी राघव आकडे साहेब, मान्य श्री इंद्रपाल कालोतरे साहेब, मान्य श्री बाबू जगन्नाथ पवार साहेब, हरिभक्तपरायण जनार्दन महाराज पाटील, हरिभक्तपरायण अशोक महाराज पाटील, मान्य श्री राम पवार, मान्य श्री संतोष पवार, मान्य श्री संतोष पाटील, मान्य श्री बाळाराम तरे, मान्य श्री गोरख तरे, मान्य श्री नंदकुमार चौधरी तसेच मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। आज या ठिकाणी कैलासवासी भगवान काळू पवार यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा ज्या दिवशी झाला त्या दिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी गंगा भागीरथी कातोर्डीबाई पवार या दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी कुस्त्यांचं आयोजन करत असतात। आज अंडर-19 अशा पद्धतीच्या या कुस्त्या खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीच्या या कुस्त्या दरवर्षी होत असतात आणि या कुस्त्यांचा नियोजन जे आहे ते सर्व या ठिकाणी जय हनुमान तालीम संघाचे जे पैलवान आहेत, सहकारी आहेत किंवा पंच किंवा उस्ताद आहेत, हे सर्वजण या कुस्त्यांचं आयोजन या ठिकाणी करत असतात आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी या कुस्त्या एकदम चांगल्या पद्धतीने होत असतात। परंतु आज या ठिकाणी मला वाटतं कोण येथे कुस्त्यांचे सामने असल्यामुळे या ठिकाणी काही पैलवान येऊ शकले नाही, त्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी पैलवानांची संख्या ही खूप कमी आहे। आज भगवान पवार यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर हे खरोखर एक नामांकित पैलवान या गावातील होऊन गेलेले होते। त्यांच्याबरोबर खेळणारे अनेक असतील, दत्तू तरे असतील, दादू भंडारी असतील, कृष्णा भंडारी असतील, विठ्ठल सुतार असतील, पंढरनाथ रंगवी असतील, अशा प्रकारचे तुळशीराम पवार असतील, अशा प्रकारचे अनेक पैलवान या जय हनुमान तालीम संघाने या गावाला दिले आहेत आणि प्रत्येक पैलवानाने या गावाचा नव्हे तर तालुक्याचा, जिल्ह्याचं नाव रोशन करण्याचं काम या गावाने केलं आहे। आज आपण मागील काळामध्ये बघितले असतील या गावातून अनेक तरुण पैलवान आपले की ज्यांनी महाराष्ट्र राज्यावर गोल्ड मेडल कोणी मिळवला असेल, आता तन्मय असेल यांनी आत्ताच नुकताच तन्मय यांनी ग्रेको रोमन या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवून या गावाचा नव्हे महाराष्ट्राचं नाव रोशन करण्याचं काम तन्मय यांनी केलंय। अशा प्रकारचे अनेक प्रतीक असेल, चौधरी तो आपला नौशा यांचा पैलवान जो नंदू यांचा पैलवान, त्यांनी सुद्धा काहीतरी मला वाटतं आपलं नाव करण्याचं काम, मनुष्यानी नाव करण्याचं काम कुस्ती क्षेत्रामध्ये केलंय। अशा प्रकारचे अनेक पैलवान या जय हनुमान तालीम संघाच्या वतीने या आपल्या गावाचं नाव रोशन करत असतात, तसेच ठाणे जिल्ह्यावर नव्हे तर महाराष्ट्रावर खेळण्याचं काम करत असतात आणि अशा पद्धतीने या ठिकाणी कातोर्डीबाई भगवान पवार ह्या आपले पती कैलासवासी भगवान काळू पवार यांना कुस्तीचा अतिशय छंद असल्यामुळे ते छंद जोपासण्याचं काम आणि पैलवानांना या ठिकाणी स्वर्ण संधी देण्याचं काम या नेहमी करत आहेत। यापुढे हे या कुस्त्या अशा पद्धतीने होत राहतील, परंतु कोण येते कुस्त्या असल्यामुळे या कुस्त्यांना जे आपण बघतोय तर प्रेक्षक सुद्धा कमी आहेत, पैलवान सुद्धा कमी आहेत, तरी ही उणीव आपण पुढच्या वर्षी नक्कीच भरून काढू। अशा पद्धतीने आलेल्या सर्व पैलवानांना, तरुणांना, प्रेक्षकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो। अशा पद्धतीने शुभम पाटील आणि ठेवलेल्या कुस्त्या आज या ठिकाणी शुभम पाटील आणि अतिश गरज राजा छत्रपती दोन्ही पैलवान
सुजाल चौधरी आणि आयुष पवार. शक्तीची देवता आक्रमण करायला वंदन करून आणि आज त्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जातो आणि ते कैलासवासी भगवान कालू पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त या ठिकाणी कुस्त्यांचं जंगी सामने आयोजित केलेले आहेत आणि या कुस्त्या सालाबादप्रमाणे याही वर्षी चांगल्या प्रकारे कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद कातवरणेबाईला दिलं पाहिजे की आपल्या गावची परंपरा ही कुस्तीची परंपरा आहे आणि आपल्या गावामध्ये अनेक पैलवान महाराष्ट्रामध्ये आपलं नाव, आपल्या गावाचं नाव आणि पैलवानांचं त्यांच्या परिवाराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी गाजवलं अशा या शिवनगर गावातील हनुमान तालीम संघ हा खरोखर एक संघ तालीम संघ आहे आणि या तालीम संघामध्ये जे वस्ताद म्हणून काम करत आहेत, काही विद्यार्थ्यांना शिकवत आहेत कुस्ती कशा पद्धतीने खेळली पाहिजे याचं मार्गदर्शन देखील आपल्या गावातील ज्येष्ठ सर्व वस्ताद करत असतात आणि पैलवानांना ज्या ज्या ठिकाणी कुस्त्या असतात त्या ठिकाणी ते जाऊन त्यांचं प्रोत्साहन वाढवतात. त्याबद्दल त्या पैलवान आणि आपल्या वस्तादांना देखील धन्यवाद दिलं पाहिजे. कातोरलेबाई भगवान पवार यांचं उद्दिष्ट असं आहे की आपले पती कुस्तीगीर होते, पैलवान होते आणि त्यांच्या नावाने आपण जर कुस्त्या लावल्या, मुलांना जर खेळवलं तर या कुस्तीच्या माध्यमातून अनेक पैलवान नवीन निर्माण होतील आणि ते नवीन झालेले पैलवान आज आपण बघितलं असेल आपल्या शिवनगर गावातील जे पैलवान आहे आज महाराष्ट्रामध्ये गोल्ड मेडल बऱ्याचशा 10 ते 15 लोकांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. याच्या अगोदर पैलवान भरपूर होते परंतु काही कारणास्तव आपण जिल्ह्यापर्यंत जायचो परंतु महाराष्ट्रापर्यंत जाण्याची संधी मिळत नव्हती. याचा एकमेव कारण होता की पायंटच्या कुस्त्यांची हे कसं खेळायचं, किती टायमिंग मध्ये खेळायचं हे बरोबर माहीत नसल्यामुळं आपण त्या क्रीडा महोत्सवामध्ये किंवा कुस्तीमध्ये आपले पैलवान विजय होत नव्हते. आज आपल्या गावामध्ये व्यायामशाळा झाल्यामुळं आणि चांगल्या प्रकारची मुलं या व्यायामशाळेमध्ये आमचा पप्पे भंडारे असेल, अनेक तरुण असेल, सर्वांची नावं घेता येणार नाही परंतु जे जे आमच्या नवीन पैलवानांना मार्गदर्शन करतात त्या सर्व वस्तादांचे मी अभिनंदन करेन का आपला नुसता गोल्ड मेडल घेऊन चालणार नाही तर आपल्याला महाराष्ट्र चॅम्पियन असा एक पैलवान द्यायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं, भिवंडी तालुक्याचं नाव कुस्तीच्या माध्यमातून आपण सर्वजण कराल अशी मला खात्री आहे. कारण जवळजवळ 10 ते 15 असे खेळाडू आहेत ते महाराष्ट्रामध्ये सतत आपले गोल्ड मेडल मिळवत आहेत आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही अजिबात थांबू नका कारण आपल्याला महाराष्ट्राला गौरव घालायचे, छत्रपती शिवाजी आव्हाड पटकावायचे, याच्यासाठी पैलवान घडवायचे. म्हणून आपण सर्वांनी पैलवान जरी कोणाचा तरी मुलगा असेल पण तो आपल्या गावचा मुलगा आहे, आपल्या गावचा पैलवान आहे अशा पद्धतीने आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि मी संपूर्ण तालीम संघाला एक खुश खबर देणार आहे की आपल्या व्यायामशाळेमध्ये 23 डिसेंबर रोजी जो व्यायाम करण्याचं साहित्य आहे आणि त्याची 23 तारखेला प्रमा झालेली आहे आणि आपल्या व्यायामशाळेमध्ये व्यायाम करण्यासाठी भरपूर मोठं साहित्य येणार आहे आणि त्यावेळेला माझ्या या शाळेमध्ये शिकवणारे जे गाईड आहेत आणि या व्यायामशाळा चालवणारे जे लोक आहेत त्यांना विनंती असेल की ते ऑफिसर आपल्या गावामध्ये येतील त्यावेळेला त्यांना 1000 फूटचं काम साहित्य ठेवण्यासाठी जागा दाखवायचे आणि आपण सर्वांनी ज्या दिवशी ते येतील एकामेकाला फोन करून आणि आपण या ठिकाणी व्यायामशाळेमध्ये त्यांना घेऊन यायचंय आणि तो साहित्य आपल्या विद्यार्थ्यांना कसा खेळण्यासाठी, कसा व्यायाम करण्यासाठी मिळेल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. कारण तर ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी 23 तारखेला आमची त्यांची भेट झाली त्यावेळेला त्यांनी आपल्या साहित्यावर प्रमा काढलेले, प्रशासकीय मान्यता मिळालेली आणि ते आपल्याला साहित्य देखील यावर्षी मिळणार आहे. म्हणून कातोरलेबाई आणि त्यांचा परिवार, पवार परिवाराला धन्यवाद याच्यासाठी द्यायचा आहे. तर त्यांनी चालू असलेली परंपरा
ती खंडित न करता चालू ठेवलेली आहे. आजच्या कुस्त्यांचा जो वातावरण आहे तर ठाणा जिल्हा महाराष्ट्राच्या कुस्त्या आपल्या या कोणगाव इथं होतात आणि त्या कोणगाव इथे कुस्त्या होत असताना खरोखर आपल्या गावातील देखील चालू आपले कुस्ती शुभम बाले लोंबाटे आणि आतिश करत गिरगाले टाके आणि दादाजी अशी कुस्ती चालू झाली आहे. टिकवण्याचे काम पवार कुटुंबाने केलेलं आहे आणि त्या पवार कुटुंबाच्या सर्वांना धन्यवाद दिला पाहिजे. कातोर्लीबाईन एक निमित्त आहे परंतु त्यांचे सर्व पवार कंपनी आणि ग्रामस्थ आणि यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे क्रीडा महोत्सव क्रीडा कुस्तीचा संग्राम या ठिकाणी पाहायला मिळतो. जरी या वेळेला कमी पब्लिक असली तरी पुढल्या वर्षी कारण वेळ बघून आणि टायमिंग बघून कुस्त्या जर ठेवल्या असत्या तर जास्ती पब्लिक आली असती. जर सकाळी जर कुस्त्या जिल्ह्याच्या होत्या तर आपण 4 वाजता कुस्त्या ठेवायला काही हरकत नव्हती. परंतु काही कारणास्तव नियोजन त्यांचं जमलं नाही. परंतु ज्या कुस्त्या होतील त्या चांगल्याच होतील आणि या ठिकाणी खेळलेले सर्व पैलवान त्यांनी चांगल्या प्रकारचं नवीन वर्षामध्ये प्रदर्शन करावं आणि चांगली कुस्ती खेळावे अशी मी अपेक्षा ठेवतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.